त्याचबरोबर शेतकऱ्याचं वीज पंपाचं जे बिल आहे ते बिल आम्ही झिरो करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं। विमा देऊ, विमामध्ये व्यवस्थित करू, परंतु सरकारनं शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलंही आश्वासन पाळलेलं नाही। त्यामुळं आज शेतकरी अडचणीत आलेला आहे। त्यामुळं मराठा मावळा संघटना जोपर्यंत शेतकऱ्याला आरक्षण म्हणजे सवलती मिळणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत या सरकारला या महाराष्ट्रात आम्ही सोळं करून सोडणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा मावळा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात करण्यात येणार आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनला आमचे मावळे जाऊन बसतील आणि या सरकारनं शेतकऱ्याच्या विरोधात लबाड बोललेला आहे त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचं काम इथून पुढे मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहे। संघटनेतर्फे प्रचंड असे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे विभागीय सेंटर आहे। आपल्याला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोकण त्यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आज हजर आहेत, काही रस्त्याने येत आहेत। या सगळ्यांचा एकच आम्ही ठराव घेऊन मागणी केलेली आहे की सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे। मागच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मताचं पाकिट मारण्यासाठी या सरकारनं शेतकऱ्याला लबाड आश्वासन दिलं, जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ। योगायोगानं म्हणा किंवा शेतकऱ्याच्या दुर्दैवानं म्हणा त्यांची सत्ता आली। सत्ता अशी नशी आली नाही, आघोरी सत्ता आली, प्रचंड बहुमत मिळालं, पण सत्ता आल्यानंतर त्यांना दिलेलं, शेतकऱ्याला दिलेलं जे आश्वासन आहे ह्याचा कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे। त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी या सरकारला सांगणं आहे की जर तुम्ही शेतकऱ्याची जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमची माती केल्याशिवाय शांत बसणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला, कारण आम्ही सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत, आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू की तुमची कर्जमाफी हा तुमचा हक्क आहे। कारण शेतकऱ्याच्या मालाला हा सरकार हमी भाव देत नाही चांगला, त्यांना पैसे मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्जमाफी करणं गरजेचं आहे। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे। त्याचबरोबर काही पट्ट्यामध्ये 3-4 जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकाला जो हमी भाव पाहिजे तो चांगला हमी भाव नाही। आज 4,800 रुपये भाव देते, पण आमची मराठा मावळा संघटनेची मागणी आहे की 6,500 रुपये हमी भाव सोयाबीनला द्यावा, तरच शेतकरी जगतील, तरच त्यांना त्या सोयाबीन पिकल्यानंतर काहीतरी उत्पन्न मिळेल। त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कृषी पंपाला 24 तास वीज देऊन टाकू, त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं वीज बिल राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो। ते देखील या आरामखोरांनी, लबाडांनी ते आश्वासन पाळलं नाही। आज 24 तास तर लाईट जाऊ द्या, परंतु 4-4 तास सध्या लाईट येत नाही अशी अवस्था झालेली आहे। त्यामुळे आज आमची मागणी आहे की शेतकरी कृषी पंपाला, खरोखरच गरीब शेतकऱ्यासाठी फार वरदान आहे, त्यामुळं 100 रुपयाला पीक विमा चालू राहायला पाहिजे, ही अशी चौथी मागणी। 1 रुपयाला चालू राहायला पाहिजे, त्यासाठी मराठा मावळा संघटना या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। काय भूमिका असणार आहे? जर सरकारने आम्ही एवढं आंदोलन करून जर सरकारने या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबईमध्ये धडकू आणि मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आणि मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचं काम करू आणि प्रत्येक पोलीस स्टेशन महाराष्ट्रामध्ये सरकारावर 420 चा गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर या सरकारमध्ये जेवढे मंत्री असतील, जेवढे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, प्रत्येकाला धारेवर धरण्याचं काम मराठा मावळा संघटना करणार आहे। सरकारने जे 1 रुपया दिलेला आहे, परंतु त्याचे भरपाई म्हणून त्यांनी 19 रुपये, 49 रुपये अशी रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली, यावर तुम्ही काय सांगणार? 1 रुपया विम्यामध्ये जे काय सरकारने नामात्र पैसे देऊन क्रूर शेतकऱ्याची जी चेष्टा केलेली आहे त्याचा तीव्र शब्दात सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्यामुळं शेतकऱ्याला चांगले पैसे विम्याच्या माध्यमातून मिळाले पाहिजे आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे, अनेक पेपरला वाचले की अनेक मंत्र्यांनी त्या विम्याच्या नावाने कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आणि 1 रुपयाचा विमा या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे आणि त्याला मोठी अमाऊंट शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी आमची मागणी। मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील, मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। शेतकऱ्यांनी कितीक लोकांनी आत्महत्या केल्यात, कितीक लोकांनी फाश्या घेतल्यात, तरी बी ह्या नालायक सरकारला काही समजत नाही
हे एकदम गांडूचं सरकार आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे झोपलेले आहेत, यांना बाकी सर्व कामं करायला टाइम आहे। शेतकऱ्याच्या याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही। शेतकऱ्याची कर्जमाफी बोललं की हे दुसराच काहीतरी बोलतात आणि शेतकऱ्याच्या मतावर हे म्हणजे इतक्या मतधिक्याने हे निवडून आलेले तरी हे सरकार शेतकऱ्याचा कुठल्याही प्रकारचा विचार करीत नाही। शेतकरी कित्येक लोक आत्महत्या करतायत, फाश्या घेतायत, मुलीचे लग्न होत नाहीये, मुलं एवढे बेकार होऊन पडलेले आहेत, मुलांना शिक्षणाला नोकऱ्या नाहीत, काही नाहीत। हे सरकार एकदम दळभद्री सरकार आहे। ह्या सरकारने जर शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केली तर आम्ही सर्व महाराष्ट्रात सर्व पोलीस स्टेशनला या फडणवीसवर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही। हा फडणवीस हा नंबर 1 चा 420 हा मुख्यमंत्री आहे। या फडणवीसवर आम्ही 100% गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार। ही मराठी मावळ संघटनेचा हा एक आमचा संकल्प आहे। याच्यानंतरची दिशा आहे, कारण सरकारने जे फसवं आश्वासन दिलं, म्हणजे एक त्यांनी काय केलं, शेतकऱ्यांना एक निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं, कुठलं तरी हे दाखवलं, एक आश्वासन दिलं की आम्ही कर्जमाफी करू, परंतु त्यांनी निवडणूक झाली आणि कर्जमाफी केली नाही। म्हणून आज आम्ही मराठा मावळ संघटनेच्या वतीने इथं विभागीय आयुक्त कार्यालय येथे प्रचंड असे धरणे आंदोलन करतोय। आणि जर एवढ्या 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी जर की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही दिली तर आम्ही लवकरच मुंबईचा विचार करू आणि मुंबई जाम करून टाकू। जगला पाहिजे। शेतकरी महाराष्ट्राचा पोशिंदा आहे, भारताचा पोशिंदा आहे, तरी सुद्धा हे सरकार या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी काही पाऊल उचलत नाही। उलट अजितदादांनी सांगितलं की कर्जमाफी होणार नाही, सगळ्यांना कर्ज भरायचं सांगितलं। हे अजितदादाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अजितदादाच्या विरोधात मराठा मावळ संघटनेच्या वतीने आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। इथून पुढचा काळ हा एकदम खतरनाक मराठा मावळ संघटना पाऊल उचलणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मराठा मावळा संघटनेचा, मराठा मावळा संघटनेचा। अरे शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्याला कर्जमाफी। अरे शेतकऱ्याच्या वीज पंपाला, शेतकऱ्याच्या पंपाला, अरे शेतकऱ्याचं वीज बिल, शेतकऱ्याचं वीज बिल, अरे शेतकऱ्याचा 7/12, अरे शेतकऱ्याचा 7/12, अरे शेतकऱ्याची कर्जमाफी, अरे शेतकऱ्याची कर्जमाफी। अरे दिलेलं आश्वासन, सरकारनं दिलेलं आश्वासन, सरकारनं दिलेलं आश्वासन। अरे या लबाड सरकारचं करायचं काय, या लबाड सरकारचं करायचं काय, या लबाड सरकारचं करायचं काय। अरे खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारचं करायचं काय, आमच्या शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय, कर्जमाफी देणाऱ्या सरकारचं काय, खोटं। अरे कर्जमाफी देतो म्हणून खोटा बोलणाऱ्या सरकारचं करायचं काय। जय भवानी, जय भवानी। अरे शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याचा 7/12, अरे शेतकऱ्याचा 7/12, शेतकरी कर्जमुक्त, अरे शेतकरी कर्जमुक्त। शेतकऱ्याच्या मालाला, शेतकऱ्याच्या मालाला, अरे या बळीराजा श्रीमंत, हा बळीराजा श्रीमंत, या बळीराजाकडे पैसे, या बळीराजाकडे पैसे, अरे बळीराजाच्या मालाला भाव, अरे शेतकरी मोठा, अरे शेतकरी मोठा। या लबाड सरकारचं करायचं काय, या फसव्या सरकारचं करायचं काय, या लबाड सरकारचं करायचं काय। या सरकारच्या नावानं सरकारच्या बैलाला रे, सरकारच्या बैलाला रे, अजितदादाच्या बैलाला, या फडणवीसच्या बैलाला, एकनाथ
शिंदेच्या बैलाला, अजितदादाच्या बैलाला